सुस्वागतम श्रोत्यांनो. हा छोटा लेख भीतीतून मुक्तता. संध्याकाळी एक श्रीमंत पाहुणा आश्रमात आला. पाहुणा थोडा भ्यायलेला वाटत होता. त्याला गुरुदेवांनी एकांतातच भेटायचे होते. त्याची समस्या त्याला कुणासमोर सांगायची नव्हती. साधकाने गुरुदेवांशी संपर्क साधला. साधक पाहुण्याला गुरुदेवांपाशी घेऊन आला. चिंतन कक्षात गुरुदेव बसले होते. पाहुणा त्यांच्यासमोर बसला. गुरुदेवांनी मंद स्मित केलं. पाहुणा म्हणाला, मला माझी समस्या नीट मांडता येणार नाही, तरी प्रयत्न करतो, समजून घ्या. एक क्षण थांबून तो पुढे म्हणाला, मला अध्यात्माची आवड आहे आणि प्रसिद्धीची तर खूपच आवड आहे. मला संपत्ती जमवायला आणि ती वाढवायला आवडतं, तर कधीतरी दानधर्म करायलाही आवडतं. मला यातली एक गोष्ट आवडत असते तेव्हा दुसऱ्या गोष्टीविषयी माझ्या मनात तिरस्कार निर्माण होतो. म्हणजे मी प्रसिद्धीसाठी प्रयत्न करत असतो तेव्हा मला अध्यात्म अप्रिय असतं आणि जेव्हा सत्संग करत असतो, तुमची प्रवचनं ऐकतो, तेव्हा मीच करत असलेल्या माझ्या प्रसिद्धीविषयी माझ्या मनात चीड निर्माण होते. मग माझाच मला राग येऊ लागतो. गुरुदेव, मला नेमकं काय आवडतं आणि काय आवडत नाही हे कळत नाही. आता मला कुठेतरी कृती करण्याचीच भीती वाटायला लागली आहे. आपण काहीतरी आतताईपणे करू आणि सर्वस्व हरवून बसू, अशी ही भीती वाटते मला. गुरुदेव, या भीतीपासून मला मुक्तता हवी आहे. असं आत्मविश्वास हरवून जगणं मला शक्य नाही. मला यातून बाहेर काढा, मला मार्ग दाखवा. गुरुदेव मंद स्मित करत म्हणाले, खरं काय? हे जर ओळखायचं असेल तर आपल्याला आपल्या भीतीवर लक्ष ठेवलं पाहिजे. पाहुणा हात जोडून म्हणाला, गुरुदेव, मला समजेल असं सांगा. गुरुदेव म्हणाले, भीती वाटण्यामागे 2 शक्यता असू शकतात. एक, आपल्याजवळ जे काही आहे ते गमावण्याची भीती, आणि दुसरं, जे मिळवण्यासाठी आपण अपरंपार प्रयत्न करत आहोत ते बहुधा मिळणारच नाही याची भीती. अशा वेळी आपण आपल्या भीतीचे कठोर परीक्षण करून स्वतःला समजून घेऊन भीतीपासून मुक्तता मिळवू शकतो. गुरुदेव, यासाठी काय करू मी? तर गुरुदेव म्हणाले, तुला तुझ्या आयुष्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुझ्याकडे खूप कमी वेळ आहे. हे कळलं की मनातून असलेली भीतीपासून मुक्तता अटळ आहे. पाहुणा डोळे बंद करून निश्चिंतपणे पद्मासनात बसला. अशा प्रकारे